श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना। हिंदू धर्म ग्रंथानुसार कुटुंबाची सुख समृद्धी घरातील लक्ष्मी म्हणजेच घरातील स्त्रीवर अवलंबून असते, तर धार्मिक ग्रंथानुसार देवताही आपल्या अर्धांगिनीला आपली शक्ती मानतात, ज्यांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे शिवशंकर हे त्यांची पत्नी पार्वती शिवाय अपूर्ण मानले जातात। हिंदू धर्मात स्त्रीला अन्नपूर्णा, लक्ष्मी आणि समृद्धी प्रदान करणारी मानली जाते। अशा परिस्थितीत महिलांनी हिंदू धर्माच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। जर एखाद्या महिलेने हे नियम पाळले नाहीत तर त्यांचा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो। अशा परिस्थितीत महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत व कोणत्या दिवशी धुवू नयेत हे आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। शास्त्रानुसार शुक्रवारी केस धुणे खूप शुभ मानले जाते, कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे। त्यामुळे महिलांनी या दिवशी केस स्वच्छ करणे आवश्यक आहे। या दिवशी धनाची देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आपल्या कृपेचा भरपूर वर्षाव करतात। तर दुसरीकडे जर तुम्ही आई असाल किंवा तुम्हाला मूल हवं असेल तर शुक्रवारी केस धुवावेत। एवढेच नाही तर शुक्रवारी केस कापणे देखील शुभ मानले जातात। कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ आहे? अविवाहित मुलींनी बुधवारी चुकूनही केस धुवू नयेत। विशेषतः ज्या मुलींना लहान भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुण्याची चूक करू नये। शास्त्रात सांगितले आहे की जी मुलगी बुधवारी केस धुते तिच्या भावाला त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे बुधवारी केस धुवू नका। आजकाल कोणताही शुभ सण, शुभ मुहूर्त किंवा तिथी असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं। स्त्रिया केस कापतात किंवा धुण्याआधी अजिबात विचार करत नाही, पण ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणावर, विशेषतः पौर्णिमा, एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत किंवा कापू नयेत। या सर्व गोष्टी शुभ तिथींपूर्वी कराव्यात। जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी केस धुवू नका। उदाहरणार्थ, जर तुम्हाला सोमवारी उपवास करायचा असेल तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवा आणि शुद्ध व्हा, पण उपवासाच्या दिवशी केस धुण्याची चूक कधीही करू नये। जर काही कारणास्तव उपवासाच्या दिवशी केस धुवावे लागत असतील तर केसांना कच्चे दूध लावून केस धुता येतात। विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत। केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही गुरुवारी केस धुवू नयेत। गुरुवारी केस धुतल्यास आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो। घरची परिस्थिती आणि व्यक्तीला जीवनात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते। शेवटी आम्ही तुम्हाला सांगतो की शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे, म्हणून या दिवशी केसांना तेल लावू नका आणि केस स्वच्छ करू नका। असे केल्याने शनिदेवाची कुदृष्टी तुमच्यावर पडू शकते। पहा, हे नियम अवश्य पाळावे, याने आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो।